अनपेक्षित प्रेम भाग 27। पाहुण्यांच्या गोळ्यात पायल रमली होती। शहरातून आलेली मुलगी आपल्यासारखी वागत आहे हे पाहून सर्वांना तिचे कौतुक वाटत होते। ती सर्व स्तरावरच्या लोकांशी अतिशय आदराने वागत होती। ती डॉक्टर असून सुद्धा जराही गर्विष्ठपणा दाखवत नव्हती। अक्कासाहेब घाईने पायलच्या जवळ आल्या। पायल, जरा महेंद्र सिंहच्या हाताचे बघता का? काय झाले त्यांच्या हाताला? थोडा भाजलाय। सूरज सिंह कुठे आहे कोण जाणे? अक्कासाहेब, तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, मी बघते त्यांना। कुठे आहेत ते? आत्ताच त्याच्या खोलीत गेलाय। पायल महेंद्र सिंहच्या खोलीत बेधडक गेली। त्याचा हात हातात घेत म्हणाली, बघू किती भाजले? अहो, जराच भाजले, विशेष काही नाही। हे विशेष नाही, बघा हात होरपळलाय, लालेलाल झालाय आणि म्हणे जरासेच भाजले आहे। थांबा, मी फर्स्ट एड बॉक्स आणते गेस्ट रूम मधून। पण त्याची काही आवश्यकता नाही, हे होईल असेच बरे। जळजळते आहे ना, काळजीच्या स्वरात ती म्हणाली। थोडेसे हसण्याचा प्रयत्न करीत महेंद्र सिंह म्हणाले, बर्नाल तरी लावते, मी घेऊनच येते पटकन। बर्नालसाठी गेस्ट रूम मध्ये जाण्याची गरज नाही, आई साहेबांना विचारा, त्या देतील। ठीक आहे, आले मी। पायल खाली आली। अक्कासाहेबांना तिने विचारले, अक्कासाहेब, बर्नालची ट्यूब कुठे आहे? माहिती आहे का तुम्हाला? हो देते, मला सांगा। महेंद्र सिंहला जास्त नाही ना भाजले? नाही। अगं, तो पांडुरंग म्हणाला सर्करासनी भाजल्या हाताला, म्हणून मी घाबरले। आईसाहेबांना शोधते, कुठे गेल्यात कोण जाणे। चला बर्नाल देते। बोलता बोलता त्यांनी बर्नाल दिली आणि विचारले, मी येऊ का? नको, मी लावते त्यांच्या हाताला। पायल धावतच पुन्हा महेंद्र सिंहच्या रूम मध्ये गेली। महेंद्र सिंह तिचीच वाट पाहत होता। पायल त्याच्या हाताला मलम लावू लागली। जास्त नाही भाजले आहे, तुम्ही उगाच लावता आहात। असू दे, आम्हाला वेड लागले समजा, पायल म्हणाली आणि महेंद्र सिंह हसू लागला। त्याला हसू आवरेना। आता काय झाले हसायला? पायलकडे बघून महेंद्र सिंह तरीही हसतच होता। मला तरी सांगा, तुम्हाला हसण्याचा अचानक एवढा अटॅक कसा आलाय? तुमच्याच मुळे। पुन्हा महेंद्र सिंह हसू लागला। प्लीज सांगा ना, आता तुम्ही कोणते वाक्य म्हणालात आठवा। म्हणजे तुम्ही मलाच हसता आहात? हो, अगदी तुम्हाला, असे काहीच वेगळे म्हणाले नाही। अहो, आत्ताच तर म्हणालात आम्हाला वेड लागले समजा। हो म्हणाले, मग? आम्हाला आम्हाला समजले। अय्या, खरेच की, म्हणत तिलाही हसू आले। आम्हालाही आमच्या शब्दाला तुम्ही हसायच्या आणि आज स्वतःला आम्ही म्हणून घेतलं। शोभलं अगदी पाटलांच्या घरच्या। कोण जाणे कसे मी हे म्हणाले। कदाचित या वेशभूषेचा प्रभाव असेल तसेच असेल। हे मात्र खरे, मला तुमचे आम्ही म्हणणे अजिबात आवडत नाही। स्वतःला काय एवढे महत्व द्यायचे? तुमचा विचार ठीक आहे। कॉलेजमध्ये असेपर्यंत आम्ही सुद्धा स्वतःला मी म्हणायचो। इथे आलो, इथले झालो। आबासाहेबांनी एकदा सांगितले, महेंद्र सिंह, आता तुम्ही लहान नाही, स्वतःला बहुमानार्थी बोलण्याची सवय करून घ्या, बस। आबासाहेबांचे शब्द आम्हाला जीव की प्राण, त्यांच्यासाठी आम्ही स्वतःला बदलले। सूरजचे सुद्धा तेच होणार आहे। असे बोलणे ही आमची चॉईस नाही, ही इथली परंपरा आहे। सरकार, तुमचे ताट आणू? अक्कासाहेब म्हणतात ती, तुम्ही जेवण करून घ्या। आण ताट, एक नाही दोन आण, या सुद्धा इथेच जेवते। बायजा निघून गेली। मी आमच्या ग्रुप बरोबर किंवा सोनल बरोबर जेवले असते। ते तर तुम्ही यापुढेही जेवाल। आज आम्हाला कंपनी द्या। थोड्याच वेळात बायजा 2 ताटे घेऊन आली। तिच्या बरोबर सुमती होती। तिच्या हातात जास्तीचे जेवण होते। बायजा, तुम्ही जा खाली, आम्हाला काय लागले तर आम्ही घेऊ वाढून। जी सरकार। बायजा आणि सुमती निघून गेल्या। दोघांनी हात धुतले। पायल जेवणाला सुरुवात करणार एवढ्यात तिचे लक्ष गेले। महेंद्र सिंह डाव्या हाताने खाण्याचा प्रयत्न करीत होता। डाव्या हाताने जमत नाही ना? राहू दे, मी भरवते तुम्हाला। नको नको, त्याची आवश्यकता नाही, आम्ही प्रयत्न करतो, जमेल आम्हाला। मला परतफेड करायची असेल तर? परतफेड? ती कशी? आम्ही इथे आलो त्या दिवशीच आपले भांडण झाले आणि त्या रात्री रागाने का होईना पण तुम्ही भरवले होते जेवण मला। मी मात्र रागाने नाही भरवणार। लक्षात आहे ते तुमच्या? विसरण्यासारखे आहे का ते? परतफेड म्हणून तुम्ही आम्हाला भरवणार? परतफेड हा शब्द मी एवढ्यासाठी वापरला जेणेकरून तुम्हाला पहिल्या दिवसाची आठवण द्यावी। आज तुम्हाला मदत म्हणून भरवणार, म्हणत पायल पुढे झाली। त्याचे काही एक न ऐकता तिने घास भरवण्यास सुरुवात केली। महेंद्र सिंहने जेवण सुरू केले। त्याला सर्व गोष्टींचे आश्चर्य वाटत होते। ही पायल स्वतःच्या हाताने आपल्याला भरवते आहे, आपली एवढी काळजी करते आहे। पायल, आता भात आम्ही चमच्याने खातो, तुमचे जेवण गार होते, प्लीज जेवून घ्या। पण तुम्ही सावकाश जेवायचे, मला कंपनी म्हणून, चालेल? दोघे जेवू लागले। महेंद्र सिंहला आजच्या जेवणाची चव काही औरच लागली। यापूर्वी कधी असे स्वादिष्ट जेवण आपण जेवलोच नव्हतं असे त्याचे मन त्याला सांगत होते। दोघांचे जेवण झाले। महेंद्र सिंह म्हणाला, संपत सावकार येतील जेवायला, तुम्ही त्यांना भेटला नाहीत ना? कालच भेटले। काल? मग ठीक आहे। कालचा किंवा आजचाही तुमचा पोशाख तुम्हाला पाटलांची सून म्हणून ओळख देणारा आहे। थँक्स। कशाबद्दल?
तुम्ही वेशभूषा केल्याबद्दल. संपतरावांना त्यामुळे काही शंका आली नसणार. पुढच्या वर्षी ते नक्की माझ्याबद्दल विचारणार. पुढच्याच नाही, दरवर्षी विचारणार. मग काय सांगणार? बघू, पुढे सांगता येईल काहीतरी. मी निघू? सोनल जेवली की नाही बघते. आधीच ती माझ्यावर वैतागलेली आहे. तुम्ही त्यांना एकटे सोडायला नको होते. चला निघते. उद्या आम्ही सगळे जाणार. सकाळीच निघणार? अजून ते ठरायचे आहे. बरं बाय म्हणत पायलने त्याचा निरोप घेतला. पायल गेस्ट रूम मध्ये आली. सगळे परतले होते. पायलला बघून वैभव म्हणाला, क्या बात है पायल, आज भी न्यू लुक. कशी दिसते? सुंदर, ब्युटिफुल. हाय गाईज, तुम्ही जेवलात? आत्ताच आलोत. आता जेवायलाच निघणार आहोत. सोनल तू जेवलीस? नाही. पायल तू जेवलीस? आत्ताच जेवले. मला सोडून? सोनलने रागाने विचारले. सॉरी, पण तू यांच्याबरोबर जा आणि एकटी यात बायकांच्यात जेवू. सोनल वैतागून म्हणाली. असे करूया, तुझे जेवण इथेच मागूया. हा, तेच ठीक होईल. मी बायजाला सांगून येते. तुम्हीही चला रे. बाकीचे जाम भुकेलेले होते. पायलच्या बरोबर ते चालू लागले. वाड्यात प्रवेश केल्यानंतर ते मांडवाकडे वळाले. पायल आत गेली. तिने बायजाला सोनलच्या ताटासंबंधी सांगितले आणि ती परत फिरली. सोनल, बायजा आणते ताट. कुठला पिक्चर पाहिलास? जुन्या गाण्यांची कॅसेट ऐकत होते. सोनल, तुझे जेवण झाले की आपण पॅकिंग करूया. मी माझे पॅकिंग केले आहे. अरे वा, नंबर मारलास की. बायजा सोनलचे जेवण घेऊन आली. सोनल, जेवून घे गरमागरम. सोनल जेवू लागली. कसे भुरकन दिवस गेले नाही? पायल म्हणाली. तुझे गेले ग. मी मात्र रोज एक एक दिवस मोजत होते. सोनल, तू हॉस्पिटलची बिल्डिंग पाहिलीस ना? हो. मी नाही ग पाहिली, मला बघायची आहे. जाऊन ये ना कोणाबरोबर तरी. तसेच करते. थोड्याच वेळात सगळे जेवून परतले. सकाळी निघूया ना? देवीदास म्हणाला. ब्रेकफास्ट करून निघूया, आदिनाथ म्हणाला. याला नुसते खाण्याचे पडलेले असते. वैभवने चिडवले. मी बकासूर आहे, माहिती आहे ना? चांगले ठाऊक आहे बाबा, किरण म्हणाला. तुझ्या तावडीतून सुटले तर आम्हाला मिळते. पायलनेही त्याला चिडवण्यात भाग घेतला. असं संध्याकाळी बघतो तुमच्याकडे. ए, धमकी कोणाला देतोस? शर्टाच्या बाह्या वर करीत वैभवने विचारले. शर्टाच्या बाह्या खाली कर, नाहीतर तुझी स्टील बॉडी दिसेल, आदिनाथ म्हणाला आणि सगळ्यांना हसू आले. उद्याच निघायचे? किरण म्हणाला. म्हणजे तुला अजून राहावे वाटते? बाबा रे, तू राहा, आम्ही जाणार, सोनल म्हणाली. मलाही गेलेच पाहिजे, पायलही म्हणाली. कित्येक वर्षांनी आपण असं एकत्र एन्जॉय केलं. मस्त धम्माल आली. 12वी नंतर आपण ट्रिप काढली होती, त्यानंतर आत्ता. या पुढची कुठे काढायची ट्रिप? आदिनाथ म्हणाला. लंडनला जाऊया पायलकडे. ए गाईज, खरेच येणार तुम्ही? हो, येऊ ना. लंडन म्हणजे दूर थोडेच आहे. एक ढांग टाकली की पोहोचलो, किरण हसत म्हणाला. एक गमतीत नाही मी विचारित. खरेच या सगळे मिळून खूप मज्जा करू, पायल हसत म्हणाली. तुम्ही तेथे मज्जा करणार, आदिनाथ म्हणाला. कोण जाणे मजा की सजा, उदास होत पायल म्हणाली. असे ग का म्हणतेस? वैभवने विचारले. प्रसादचा स्वभावही माहिती नाही मला. एवढं लांब जाणार, कोणी सोबतीला नाही. लाईफ पार्टनर चांगला तर सगळे चांगले. ए बी सच है, सोनल म्हणाली. आता खूप थोडे दिवस राहिलेत माझे. पायल अशी उदास का होतेस? प्रसाद नक्कीच चांगला असेल. तू खूप सुखात आनंदात असशील. थँक्स किरण. ए, आपण आजची रात्र जागूया का? पुन्हा कित्येक वर्ष हा योग येणार नाही, कदाचित कधीच नाही. निदान माझ्याकरता तरी नाही, पायल म्हणाली. एस पायल, तू म्हणतेस तसेच करूया. त्यासाठी आज रात्री निदान 11 वाजेपर्यंत तरी तुम्हाला जत्रेतून घरी यावे लागेल. येऊ ना आम्ही? मग ठरले, आजची रात्र जागवायची. आता विश्रांती घेऊया. सगळे आपल्या रूममध्ये झोपायला गेले. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.